आलेलो आहे आई एकविरा देवी मंडळामध्ये टोळे रोड इथे फायर ब्रिगेड जवळ. तर आता आपण आहे आता सध्या नालासोपारा वस्तीमध्ये. आता इथे एक महिला पथकाची दहीहंडी होणार आहे आणि एक युवा गोविंद पथकाची दहीहंडी. सुरुवात करते आपण ती कशी दहीहंडी पोहोचते ते बघूया. आज पूर्ण व्हिडिओ आपला दहीहंडीचा होणार आहे. एकदम पूर्ण म्हणजे जेवढ्या दहीहंड्या आपण दाखवून तेवढा आपण दहीहंड्या आपण फिरून दाखवतो. ठीक आहे, व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आशाताई आणि उषाताई यांना मी मंचावर आमंत्रित करतो. त्यांनी सोमेश्वर नगर गोविंद पथकाचा इथे सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सोमेश्वर नगर गोविंद पथकासाठी 6 तोड्यांची कडक सलामीने दिली होती आणि त्यानंतर लगेच 2020 वर्षाने तयार राहायचं आहे. काही महिला पथकाने आलेले आहेत, त्यांचं सुद्धा जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. आता डान्स झालाच पाहिजे.
महिलांनी मस्तपैकी 5 थरांची सलामी दिली होती तिकडे. मस्त वाटलं, मला तर खूप मस्त वाटलं. आणि आता आपण चाललेलो आहे पुढचं जे मंडळ आहे अचोळे रोडला, तिथे कव्हर करूया आपण आता दहीहंडीची. आणि खूप पाऊस आहे आज, कंटिन्यू काल रात्रीपासून पाऊस आहे. रेड अलर्ट आहे पालघर जिल्ह्याला. आणि आपण भर पावसामध्ये शूट करतो. आणि ते जे दहीहंडी पथक पण आहेत, सगळी मुलं भर पावसामध्ये दहीहंडी जे आहे त्यांचं 2 महिन्यापासून गेले सराव करून. खूपच छान असा, कुठे पण असं गालबोट नाही लागलं पाहिजे, पाऊस आहे तर नाही होणार वगैरे, अजिबात नाही. खूप सारी एनर्जी घेऊन सगळेजण सलामी देतात आहेत. आता आपण पुढचं मंडळ जाऊया अचोळे रोडला, तिथून मग आपण दुसरीकडे जाणार आहोत. ठीक आहे, कंटिन्यू राहा. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. धन्यवाद. आता आपण पोचलेलो आहे अचोळे रोडला दहीहंडीच्या इथे. इकडचे मंडळ कसं पथक लावतात आहे, कोणकोणते मंडळ येणार आहेत ते आपण बघूया. दहीहंडी पाहिली ती होती बहुजन विकास आघाडीची अचोळे रोडला. तर आपल्याला काय वेळ नाही आहे एवढा, कारण का बाकीच्या पण दहीहंडी ज्या आहेत आपल्याला कव्हर करायच्या आहेत. त्याचं टोटल पारितोषिक आहे 6,66,666 रुपये. म्हणजे हे डिवाइड करून
सलामी देणार किंवा जे थर लावणार त्यांना प्रत्येकी त्यांची एक अमाऊंट ठरलेली आहे, त्यानुसार ते लोक डिस्ट्रीब्यूट करणारे प्राईस. आता आपण चाललेलो आहे वसई ईस्टला. तिकडे आपण बघूया किती दहीहंडी आहेत ते. ठीक आहे, दहीहंडी कुठे चाललो आपण आता? वसई वेस्टला चाललो. आता आपण ईस्टला होतो. ठीक आहे, कंटिन्यू राहा, व्हिडिओ पूर्ण बघा. ॲक्च्युली तुम्हाला वाटत असेल मी फक्त इंट्रोडक्शन द्यायला येते, कारण का गर्दीत मी पुढे नाही जाते, फक्त हर्षच पुढे जातं ते. ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. खूप सारे दहीहंडे बघायचे अजून. पुन्हा एंडपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो. बाय.
मेरे दोस्तों, आज दही हांडी के उपलक्ष्य में मुझे भारतीय जनता पार्टी की ओर से यहाँ बुलाया गया। मैं स्नेहताई दुबे जी का, रजताई पाटिल जी का बहुत बहुत शुक्रिया अदा करना चाहूंगा कि आप के बीच में उपस्थित हूँ। वैसे तो इस दुनिया में बहुत सारे दिल फेंक लोग हैं, लेकिन इस पूरी दुनिया में अगर कोई बदनाम है तो हम और भभूति नारायण मिश्रा हैं। हमारे बारे में कहा जाता है कि हमने एक अलग ही तरह की मोहब्बत का आगाज किया है और वो है भाभी जी से मोहब्बत। लेकिन क्या करे भाई, दिल है कि मानता ही नहीं। हमने कहा भाभी जी घर पर हैं। वाह भाभी जी, क्या लग रही हैं आप। आज तो आप कसम से छिलावा अंडा लग रही हैं। अगर बत्ती चली जाए, ट्यूबलाइट चली जाए तो कसम से लाइट आने का इंतजार ही ना करना पड़े, इतना सारा लाइट बिखेर रही हैं आप। भाभी जी, आप है तो जहान है, आप है तो कुछ नहीं। आप है तो मेनका है, उर्वशी है। हम क्या है, हम तो खाक है आपके चरणों की। तो दोस्तों, ये अलग तरह की मोहब्बत है, लेकिन इसको अन्यथा ना लीजिएगा, अपने जीवन में अप्लाई ना करिएगा, क्योंकि इसमें जूते भी पड़ सकते हैं। थोड़ा किनारे किनारे से चलिएगा, एज बचा के। तो एक बार फिर मैं भारतीय जनता पार्टी के तमाम दिग्गज खिलाड़ियों का, हमारे माननीय मोदी जी का बहुत शुक्रिया अदा करना चाहूंगा कि उन्होंने हमें आज इस मुकाम पर पहुंचाया है। और एक चीज और, जो हमारे ऊपर विदेशी दबाव आ रहा है, उसमें एकता की बहुत जरूरत है हम सबको। वो जो आया है ना, एक दुगना लगान देना पड़ेगा। लगान गया घुइयां के खेत में, नहीं देंगे, नहीं देंगे। लोकल फॉर वोकल का नारा बुलंद करेंगे, ताकि हम अपने लोकल उद्यमियों का साथ दें, बिजनेसमैन का साथ दें, अपने घर में अपने लोगों की बनाई हुई चीजों की खरीद फरोख्त करें, ताकि ये हमारा फायदा ना उठाए। बहुत बहुत शुक्रिया मेरे दोस्तों। सब मिलकर कहो जय हिंद, जय हिंद, जय भारत, जय भारतीय जनता पार्टी।
तुम्ही पूर्ण बघा. आता आनंदनगरमध्ये आनंदनगरची मुलं सलामी देणार आहे. ठीक आहे. आणि अभिजित पण आहे तिकडे, तुम्हाला दिसेल. हे यांचे पथक आहे आनंदनगरचं. त्या आनंदनगरचं करून गोविंदा पथक आहे तिथे. सगळे भर पावसामध्ये मस्त मजा करत दहीहंडी फोडत. हीच तर खरी आपली मराठी संस्कृती आहे मंडळी. मराठी संस्कृती आपण नाही जपणार तर त्या बाहेरचे येऊन जपणार. भर पाऊस पण आपल्याला रोखू नाही शकत आपल्या मराठी संस्कृतीपासून. किती पडू दे हवाला, किती पडू दे पाऊस, काय फरक नाही पडेल आपल्याला.
म्हणजे औषध घेऊ आपण. गणपती पण शूट गणपती पण शूट करणार आहे आपण मंडळी. गणपती पण शूट करायचं आपल्याला.